31 ऑगस्ट रोजी अभिनेत्री प्रिया मराठेने वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगासोबतची तिची झुंज अपयशी ठरली. प्रियाच्या जाण्याने अवघी कलासृष्टी हळहळली. अनेक कलाकारांनी प्रियाच्या जाण्यावर दुःख व्यक्त करत प्रियाचा नवरा आणि अभिनेता शंतनू मोघेला धीर दिला. तर काही दिवसांपूर्वीच शंतनूची स्टार प्रवाहावरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेत एंट्री झाली होती. तर आता शंतनू पुन्हा एकदा मालिकेच्या शूटिंगसाठी परतलाय. नुकताच मालिकेचा एक प्रोमो समोर आला असून यात आपल्याला शंतनू पाहायला मिळतोय. तुझी लाडकी बहीण तुझ्या जीवावर उठणाऱ्या त्या गावगुंड रायाशी लग्न करते रे. मंजिरी हे खरंय? हो दादा. मंजिरी तुमचा अपमान नाही करणार, पण असा तिचा अपमान केलेला आपल्याला चालणार नाही. कधी काही नजरेतून आग ओकणारा हाच राया या क्षणी तुझ्या समोर नजर खाली घालून उभा आहे. कारण तो खरा आहे. हे तू नाही मी ठरवणार. आहेस तयार? माझ्या इन्स्पायर साठी तुमच्या 100 अटी पुऱ्या करेल. तर या प्रोमोवर अनेकांनी कमेंट्स करत शंतनूचं खूप कौतुक केलंय. एकाने लिहिलंय की शंतनू सर, कालचा तुमचा एपिसोड पाहिला, त्यामध्ये सर्व तुमचा चेहरा सांगत होता. तुमच्या डोळ्यामध्ये प्रियाताई विषयी किती प्रेम आहे. डोळे सुजलेले होते. खरंच तुम्ही प्रिया मॅमला एक उत्तम साथ दिली. पण खरंच नशिबाच्या पुढे कोण जाणार. त्यासाठी तुम्ही खचून न जाता परत तुम्ही काम करा. खूप छान वाटलं. तुम्ही असंच स्ट्रॉंग राहा. ऑल द बेस्ट सर. तर आणखी एका चाहत्याने कमेंट करत लिहिलंय की कलाकार स्वतःला जेव्हा कलेला समर्पित करतो त्यावेळेस तो त्याच्या मागे कितीही मोठं दुःख असलं तरी तो कामाच्या वेळी कलाकारच म्हणून वावरतो. शंतनू सरांवर एवढं मोठं दुःख कोसळून सुद्धा ते परत उभे राहिलेत. हॅट्स ऑफ. यासोबतच एकाने खूप बरं वाटलं शंतनू तुम्हाला बघून. प्रियावरचं तुमचं प्रेम कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहील. या दुःखातून सावरणं खूप कठीण आहे, पण शो मस्ट गो ऑन. पुढे चालावंच लागतं असं लिहिलंय. या व्यतिरिक्त सुद्धा अनेकांनी कमेंट्स करत शंतनूचं खूप कौतुक केलंय. दरम्यान शंतनूला या नव्या भूमिकेत पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का, हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.